million. त्यामुळे मी वगैरे म्हटलं नाही आणि तेव्हा मी दादांना म्हटलं की आमदारकीचं नेतृत्व असतं ते फक्त माझ्या नवऱ्यामध्ये राजकारणावर काय आयुष्यभर आमदारकी काही एवढी मोठी एका कपाळ एखाद्याचं तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त करायला निघावेळेस मला तो पण अनुभव खाली बसा रे काही प्रजर वातावरण ह्याकडे आमच्या रणरागिणी आहे. हा शरीर नव्हता निसर्गातून आलेला होता. हे साप मारण्याची कामं आपल्याला सगळ्यांना करायची आहे. त्याची वेळ खरं तर दादा मला सांगतात की तुम्ही थांबा, खूप विकासाची काम आहेत. मी आवर्जून विनंती करीन की आम्ही उद्दूरकरवासीय जे आहेत ते घरटी शिक्षक आहेत, अतिशय विद्वान माणसं. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात आता प्रेरणेला प्रेरित झालेले आणि या झालेले आदरणीय आमदार शरददादा सोनवणे आहेत. त्यांना पुण्यात आमदार करण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. आपल्या सर्वांच्या वतीने शिवनेरी माझा न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी शरददादा सोनवणेची ओतूर या ठिकाणी सभा घेण्यात आली आहे. तर आपण त्यांच्याच कार्यकर्त्यांना विचारू तर सभा कशी चालली आणि सभा तर जोरदार आहेच आहे, सगळे बघणार आहेत. आणि या यूट्यूब माध्यमाच्या नुसार जे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी पाहिलं सभा जोरदार आहे. इथं कोणत्या नेत्याची गरज नाही तर कोणताही माजी खाजी आमदार किंवा खासदार कोणी आलेले नाही. जे आहे सगळं सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसाची सभा आहे. तेव्हा आपला माणूस जो आहे तो हक्काचा आहे आणि हक्काचाच माणसाला आम्ही मतदान करणार. बाकीचं मतदान पुढे जाणार नाही, आमचं बोगस मतदान नाही होणार. जुन्नर तालुक्यात हवा कोणाची? हवा फक्त शरददादा सोनवणे यांची. कारण काय? कारण म्हणजे फक्त आपला माणूस म्हणून हक्काचा माणूस. त्यांची कामं केलेत का त्यांनी? कामं भरपूर आहेत त्यांची. ते पक्षामध्ये नसताना आणि आमदार नसताना गेल्या 5 वर्षात त्यांनी जी कामं आणलीत ना ते कामच महत्वाची आहेत आणि ते कामं पाहूनच आता सामान्य माणूस त्यांच्या मागे आहे. सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय आव्हान कराल? सर्वसामान्य जनतेला एवढंच आवाहन करत जर हक्काचा माणूस पाहिजे असेल आणि जर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला शाबासकी छाप पाहिजे असेल तर फक्त आपल्या हक्काचा माणूस म्हणून शरददादा सोनवणे यांनाच फक्त मतदान केलं पाहिजे. बाकीचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? बाकीच्या उमेदवारावर मी कशा टीका करू? कोणाची टीका करायची नाही कोणाची. आणि दादांनी ते साथ केलंय. दादांनी सुद्धा कोणाची टीका केलेली नाही. दादा पण काय म्हणतात आपल्या हक्काचं मतदान आहे, आपल्या हक्काचं आणि सर्वसामान्य माणूस आहे. सर्वांना ज्याला त्याला मतदानाचा अधिकार आहे, जो तो आपल्या मतदानाने अधिकाराने तो अधिकार करू शकतो. त्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांनी कमवायचा आहे. आणि कमवायचा असेल तर मला माझं मतदान तर शरददादाला आहे. कोणाला आहे वर्ष तुमचं मत? शरददादा भीमाजी सोनवणे. कारण का? बिबट सफारी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून माझं मत शरददादांना. या वर्षी तुम्ही कोणासोबत? शरददादांसोबत. जनतेला काय आव्हान कराल तुम्ही? जनतेला मी एवढंच सांगन तर जर कुणाला जर तुमच्या अडीअडचणीला धावणारा माणूस पाहिजे असेल तर 100% शरददादा भीमाजी सोनवणे. दुसरा कुठलाही नेता तुमच्या मदतीला येणार नाही. मला